मैदानाच्या आतमध्ये गेम देखील ऑन होताना आपल्याला जर पाहायला मिळतोय. क्विक या अजय आणि हा पुरस्कार देण्यासाठी विनंती करतोय मी विकासजी वायडा इथे उपस्थित आहेत. आमच्या वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन चे कार्याध्यक्ष त्यांच्या शुभ हस्ते आपण हा पुरस्कार प्रदान करूया. सोबतच आपण बघितलं तर ही गेम चेंजरची ट्रॉफी दिली जाईल आणि एक कोल्ड ड्रिंक्स ची बॉटल देखील दिली जाते. बाबूदादा धुमाळ यांच्या माध्यमातून स्पॉन्सर्स केलेली कोल्ड्रिंकची बॉटल देखील आहे आणि स्वराज्य स्पोर्ट्सच्या माध्यमातून स्पॉन्सर्स केलेली ट्रॉफी. धन्यवाद विकासजी वायडा आणि व्हेरी ऑल द बेस्ट अजय, तुमचं देखील अभिनंदन. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये. आता बदलाव आहे, तिकडे जोडले गेलेत आमचे साथी समालोचक दोन दिग्गज मित्र मिस्टर राहुलजी अंदर, प्रिन्स ऑफ पोमन आणि प्रदीपजी लोखंडे. धन्यवाद. थँक्यू सो मच. आपल्याला बघायला मिळतात जयेश डुगले यांचा आपण आवाज ऐकताय या स्पर्धेच्या माध्यमातून. इथे मैदानाच्या आतमध्ये मॅच ऑन झालाय. समीर बुजड स्ट्राईक एंडवरती फलंदाज होता. पहिला चेंडू डॉट आला, त्यानंतर केलेला प्रहार, चेंडू सीमारेषा पार. या मॅच मध्ये आलाय समीर बुजडच्या बॅट मधून दमखम दाखवणारा चौकार. समीर बुरकुंड त्याच्या बॅट मधून आलाय जबरदस्त चौकार. जवळजवळ दुसऱ्या बॉलवरती या ठिकाणी या चौकार येताना दिसलाय. 4 धावांची संघाचं खातं ओपन या ठिकाणी होताना दिसलाय. अजित देखील आल्यात गोलंदाजी मार्कवरती. एक परफेक्ट ऑलराऊंडर म्हणून ओळखले जात आहेत वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन मध्ये आणि एक नाव दिलंय टेनिस विश्वामध्ये करण अंबाला म्हणून ओळखले जात आहेत. पुढचा बॉल अजितचा. यावेळेला चेंडूला फक्त दिशा दाखवलाय, कट केलाय चेंडू, चेंडू निघून जाईल. इट्स अ बाउंड्री. 4 धावांसाठी आलाय हा दुसरा चौकार या षटकातील. बघा इथे नजाकत दाखवलेली आहे समीर याने, कारण यावेळेस थोडासा हात खोलण्याची संधी दिली होती ऑफस्टमच्या बाहेर. शतरक्षक होता तिकडे फ्लाइंग स्लीप मध्ये, मात्र त्याच्यापासून चेंडू थोडासा दूर निघून गेला आणि एक नशिबाचा चौकार आलेला आहे, तो म्हणजे समीर याच्या बॅटमधून. काय जबरदस्त फटका बघायला मिळाला. 4 धावा आल्या. 4 धावांची संघाची धावसंख्या जर बघितली तर जाऊन पोहोचल 8 या अंकावरती. आतापर्यंत 2 चेंडू गोलंदाजाच्या नावावरती राहिल्यात आणि 2 चेंडू फलंदाजाच्या नावावरती. राईट मध्ये सातत्याने मारा केला जातोय. ऑन साईडला चेंडूला कळलाय. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग मिड विकेट एरियामध्ये, क्षेत्ररक्षण करतील हेमंत गोडविंदे आपल्याला बघायला मिळतात. फ्रेममध्ये येत असताना इथून एकच धाव मिळेल या चेंडूमध्ये आणि धावसंख्या 9 आपल्याला बघायला मिळत आहे. इथून 2 जे फलंदाज आहेत धाकटीचे आपल्याला बघायला मिळत आहेत. एका बाजूला समीर बुरकुंड आहेत तर एका बाजूला सतीश जाबर. एक लेफ्ट आर्म आणि एक राईट आर्म बॅट्समॅन आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. पहिलं षटक पॉवर प्लेचं आहे आणि इथून जास्त धावा घेण्याचा प्रयत्न आतापर्यंत झालाय 2 फलंदाजांचा. बॅटची लिडिंग एज, कदाचित हा फलंदाज बाद झाला असता, मात्र इथे आयुष्यमान भव्याचा आशीर्वाद मिळाला गेला. अक्षरशः शेवटच्या बॉलवरती टाळ्यांचा गजर सुद्धा एका बाजूला अजित करतायत, कारण की चांगलं षटक कॅच जरी सुटला असला तरी मात्र जर बघितलं तर 10 धावसंख्येच्या खाली धावसंख्या मेंटेन ठेवलंय. 9 धावा धावफलकावरती इथून पहिल्या षटकाला लागलाय पूर्णविराम आणि काय घडलंय तर फक्त 9 धावा धावफलकावरती आपल्याला संघ बघायला मिळतोय, तो म्हणजे रुद्राक्ष स्पोर्ट्स चिंचोटी हा संघ. बघा पहिलं षटक राहुल आपण बघितलं खूप चांगला हाताळलेला आहे अजित घरत याने. आयकॉन खेळाडू आहे आणि आयकॉनची भूमिका त्याने पार पाडलेली आहे. बघा समीर आणि सतीश हे 2 फलंदाज आपण पाहतोय विध्वंसक फलंदाज, मात्र त्यांना थांबवण्याचं त्याने काम केलंय पहिल्या षटकामध्ये. आपण एका बाजूने समीर याला पाहतोय, त्याने या सीझनमध्ये खूप चांगला परफॉर्मन्स दिलेला आहे, तर एका बाजूने सतीश याला पण पाहतोय, त्याने देखील खूप चांगला परफॉर्मन्स दिलाय. सतीश याला विसरून चालणार नाहीये. APL मध्ये 2019 साली 12 चेंडूमध्ये 50 धावांचा विक्रम त्याने केला होता. तो सतीश आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये, म्हणजे एक चांगली लढत ही पाहायला मिळणार आहे. मात्र पहिल्या षटकात अजित घरत याने खूप चांगली कामगिरी केली. या सलामीची जोडी जर बघितली तर मग उत्तम दर्जाची आहे, कारण की एका बाजूला सतीश जाबर सारखा खेळाडू आणि त्याला साथ देण्यासाठी समीर बुरकुंड हे 2 महत्त्वाचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रुद्राक्ष चिंचोडीच्या संघाच्या माध्यमातून खेळताना बघायला मिळतात. इथून गोलंदाजीच्या मार्कवरती दुसरं षटक हाताळण्यासाठी रुपेश मोरे आपल्याला बघायला मिळतात. एकविरा स्पोर्ट्स वाकीपाडा माध्यमातून हा खेळाडू आपल्याला नक्कीच बघायला मिळतो.
इथून एक परफेक्ट अष्टपैलू खेळाडूच्या माध्यमातून त्याला नेहमीच आपण बघत आलाय. पहिला चेंडू इथून राईट मवद विकेटचा मारा केला जाईल. सामोरे फलंदाज समीर बुरकुंड या खेळाडूसाठी पहिलाच बॉल. चांगला फटका, क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी, पोहोचतील का? तर येस, पोहोचलेत आणि इथून पहिला धक्का, पहिला ब्रेक थ्रू मिळवून दिलाय गोलंदाज रुपेश मोरेने. इथून संजय धिंडा याने पकडलेला उत्तम दर्जाचा झेल आणि पहिला फलंदाज टीम रुद्राक्ष चिंचोडी या संघाचा आपल्याला बघायला मिळतोय. पहिला धक्का. धन्यवाद राहुल. अतिथी कक्षामध्ये देखील शुभागमन झालेलं आहे. रुद्राक्ष स्फोट संघाचे ओनर आपल्याला पाहायला मिळतात विनोदजी गवळी साहेब आणि त्यांच्या समवेत प्रमोदजी धोदडे यांना देखील तुम्ही पाहू शकाल. या दोन्ही व्यक्तींचा आम्ही करतोय या मुख्य मंचावरती स्वागत. वेलकम, स्वागतम, सुस्वागतम. ओ टू कॉम्बॉक्स. मान्यवरांची उपस्थिती सुद्धा लाख मोलाची आहे. खऱ्या अर्थानं म्हणायचं झालं तर मग APL आदिवासी प्रीमियर लीग 2026 पर्व आपण बघताय आणि विचार केला तर मग 2019 साली ही स्पर्धा झाली होती आणि तिथून मात्र खऱ्या अनुषंगाने म्हणायचं झालं तर मग 2026ला ही स्पर्धा पुन्हा एकदा नव्याने आपल्याला बघायला मिळत आहे आणि पारंपरिकरित्या ही स्पर्धा चालावी हे देखील प्रत्येक खेळाडूची आशा आहे. कारण की आदिवासी प्रीमियर लीग म्हटलं तर एक जबरदस्त स्पर्धा आपल्याला बघायला मिळते. राहुल, आपण जर बघितलं 2019 मध्ये जे APL झाली होती त्या APL मध्ये सर्वात जास्त विकेट मिळवण्याचा विक्रम रुपेश मोरे या गोलंदाजाने केला होता. फक्त एका विकेटने त्याची ट्रॉफी त्याने गमावली होती कारण एक विकेट हितेश गणेशकर याची जास्त होती. येस, जबरदस्त खेळाडू आहेत. एका बाजूला रुपेश मोरे, नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रोहित याला आपण बघताय. चांगला फटका केलाय ऑन साइडला, धावचीची संधी निर्माण, मात्र खराब फेकीचं प्रदर्शन झालं एका बाजूला. दोन्ही गाड्या एकाच रुळावरती आल्या होत्या. इथून धावचीची संधी निर्माण झाली होती. कदाचित जर चांगल्या पद्धतीची अचूक फेकी झाली असती तरी ते काम तमाम झालं असतं. फलंदाज आपण बघताय सतीश जाबरचं, मात्र यावेळेला थोडंसं खराब प्रदर्शन क्षेत्ररक्षणाच्या भूमिकामध्ये आपल्याला बघायला मिळालं आणि ते दोन्ही फलंदाज आता बघायला मिळत आहेत ते म्हणजे सुखरूप आहेत खेळपट्टीवरती. इथून धावसंख्या बनवावी लागेल. आतापर्यंत एक धक्का लागलाय कारण की समीर भुरकुंड सारखा जो फलंदाज होता ना तो मैदानाच्या बाहेर गेलाय. चांगला झेल संजय धिंडाचा कौतुक असेल आणि इथून 2 चेंडू टाकलेत गोलंदाज रुपेश मोरेनं आणि इथून एकच धाव खर्च केली गोलंदाजीच्या माध्यमातून बघायला मिळतात. गुणलेखनाच्या भूमिकामध्ये आपल्याला बघायला मिळतात वैभव धूम, एक जबरदस्त गुणलेखक म्हणून ओळखले जातात आणि एक अष्टपैलू खेळाडूमधून सुद्धा आपल्याला बघायला मिळतात जे वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत ज्या स्पर्धा खेळतात. उद्याच्या दिवसामध्ये इन ॲक्शनमध्ये बघायला मिळतील. दरम्यान मैदानाच्या आतमध्ये एक विकेट्स डाऊन झाले आणि इथून 2 फलंदाजांच्या खांद्यावरती मोठी जबाबदारी येऊन टेपल्या गेल्या रुद्राक्ष चिंचोडी या संघाची. अक्षय जाधवने कदाचित तो थ्रो जर चांगल्या पद्धतीचा केला असता गोलंदाजांच्या पर्यंत तर मात्र इथे सतीश जाबरची विकेट कुठेतरी कारणीभूत ठरली असती. मात्र इथे चांगलं काम केलं एका बाजूला क्षेत्ररक्षकाने कारण की विकेट्स डाऊन झाली नाहीये. पुढचा बॉल रुपेश मोरे, चांगला गोलंदाज आता सतीश जाबरच्या समोर. यावेळेला चांगला बॉल टाकलाय, चेंडू पडल्यानंतर ऑफ स्टिकच्या बाहेर निघणारा होता, सरप्राईज करणारा होता फलंदाज सतीश जाबरला. व्हेरिएशन गोलंदाजी बघायला मिळते रुपेश मोरेच्या माध्यमातून. विविध चेंडू टाकण्याची शैली जी आहे ती रुपेश मोरेकडे सातत्याने बघायला मिळते. इथून बघितलं तर स्लिप ही लावले, फर्स्ट स्लिप बघायला मिळत आहे त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहेत उमेश आणि प्रशांत सुद्धा बघायला मिळत आहेत. आता समोर कळलंय त्या कॅचची शक्यता आणि इथे हेमंत घोडविंदे करणार नाहीये चूक, भागवले आपल्या संघाची महत्वाची भूक. इथे धक्का क्रमांक 2 रुद्राक्ष स्पोर्ट्स चिंचोडी संघाला. सतीश जाबर बॅक टू द आउट गॉन. थँक्यू सो मच डीजी. इथे कॅच बघा कशा पद्धतीने घेतला, पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा बॉल होता, लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये खेळलाय, थोडासा पुढे आला होता, मात्र थोडीशी
उंची त्या ठिकाणी कमी पडत असताना थोडासा जम्प केला आणि त्या ठिकाणी एक उत्तम दर्जाचा झेल टिपलाय हेमंत गोडविंदे या खेळाडूने. आणि इथून जर बघितलं तर मग धपका क्रमांक 2 रुद्राक्ष चिंचोडी संघाला बघायला मिळालाय. रुपेश मोरेच्या ओव्हरमध्ये ही दुसरी विकेट मिळालेली आहे राहुल. आणि रुपेश नेहमीच आपल्या संघाकरता असेल किंवा APL मध्ये याच रुद्राक्ष आपण पाहतोय पार फॅन्थर या संघासाठी असेल नेहमीच आपण पाहतोय विकेट टेकर राहिलेला आहे. आणि बघा 2 विकेट्स त्यांनी मिळवल्यात फक्त आणि फक्त एकच धाव खर्च केलंय. हेच एक विकेट टेकर गोलंदाज म्हणून ओळखला जातोय कारण की ज्या ज्या वेळेला रुपेश मोरेला गोलंदाजीच्या मार्कवरती आपण बघितलंय त्या वेळेला धक्का मागून धक्के त्याच्या गोलंदाजीवरती मात्र नेहमीच पाहायला मिळाले. इथून नवीन फलंदाज करण बगली कळायचं होतं ऑन साईडला चेंडू अक्षरशः शरीराला लागणारा होता. इथून धावचीची संधी सुद्धा निर्माण झाली होती. अक्षरशः सरप्राईज झाले होते फलंदाज. इथून एक लेग बाईच्या रूपाने मिळेल फक्त ना फक्त एक धाव आणि या एका धाब्याने संघाची धावसंख्या आता जाऊन पोहोचेल ती म्हणजे 11 या अंकावरती. 2 पंच सुद्धा मैदानाच्या आतमध्ये बघताय. एका बाजूला परशुराम पाटील जे टिवरी येथून आपल्याला बघायला मिळतात आणि एका बाजूला विशाल नाईक सर आहेत. त्यानंतर अजून एक पंच मंटी गोडेकर सर असतील. या तिन्ही पंचांचा विचार केला तर मग एक उत्तम दर्जाचे पंच आणि नामचित पंच म्हणून आपल्याला बघायला मिळतात. मोठमोठ्या स्पर्धांमध्ये नक्की बोलबाला राहिलाय या पंचांचा. दरम्यान ऑन साईडला खेळलाय चेंडूला फाईन लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक नाही आहे खाली क्षेत्र आहे चेंडू निघून जाईल. 4 धावांसाठी आलाय हा चौकार शेवटच्या बॉलवरती. बघा 64वा हा चौकार इथे रोहित दलवी याने ठोकलेला आहे. बघा सुरुवात चांगली झाली होती. विकेटने सुरुवात झाली मात्र फिनिश तेवढा चांगला करता आलेला नाही आहे रुपेश मोरे याला. उचली घेणारा चेंडू होता आणि त्याच्यावरती एक चांगला प्रहार रोहित दलवी याचा आपण बघितलाय. चौकार आला. या चौकाराने धावसंख्या आता 15 या आकड्यावरती. लक्षात घ्या तुम्हाला 25 मिनिटामध्ये 5 षटकं कंप्लीट करायची आहेत. जर 25 मिनिटामध्ये जर 5 षटकं जर कंप्लीट झाली नाही तर तुम्हाला शेवटच्या षटकात जेवढे मिनिटं लेट होतील तेवढे क्षेत्ररक्षक तुम्हाला कदाचित हे 30 सर्कलमध्ये घ्यावा लागते. लक्षात घ्या. 6 ओव्हरचा मॅच आहे. इथून जर बघितला तर 6 षटकं जवळजवळ जर बघितलं तर 5 गोलंदाजाला टाकाव्या लागतील. हा एक नियम सुद्धा लागू केलाय कारण की सातत्याने जर बघितलं तर प्रीमियर लीग मॅचेस मध्ये जर बघितलं आपण तर 6 षटकं 4 गोलंदाज टाकत असतात. मात्र इथे जर विचार केला तर वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन अंतर्गत ही आदिवासी प्रीमियर लीग आणि ह्यामध्ये जवळजवळ 6 षटकांसाठी 5 गोलंदाज वापरायचे आहेत. हेमंत लाखात स्वतः संघाचे संघमालक आता गोलंदाजीच्या मार्कवरती जबाबदारी घेत असताना मैदानाच्या आतमध्ये वैयक्तिक पहिलं संघासाठी 3रं षटक घेऊन येत आहेत. साईक एंड वरती करण बगली असेल. नॉन साईक एंड वरती आपल्याला बघायला मिळत आहेत रोहित दळवी. याच रोहित दळवीने अतिशय जबरदस्त फलंदाजी केली होती मागच्या काही सामन्यांमध्ये. दरम्यान चांगला फटका खेळलाय. एक धाव निश्चित केली गेली. पॉइंट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक स्वतः आपल्याला बघायला मिळाले रुपेश मोरे. चेंडूला उचलून गॅदर करतील तत्पुरती मात्र मिळेल एकच धाव. हेमंत लाखात एक परफेक्ट अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळखला जातोय. आपल्याला बघायला मिळाला सह्याद्री स्पोर्ट्स बापाणेच्या माध्यमातून नेहमी त्याचा बोलबाला राहिलाय आणि आता स्वतः संघमालक आणि या संघमालकाला करायची आहे मोठी जबाबदारी त्याच्याही कांद्यावरती बघायला मिळेल. दरम्यान स्वीट हिटचा प्रयत्न केलाय. स्वीट हिट होताना दिसत नाहीये. बॉल आणि बॅटचा संपर्कच झाला नाहीये. इथे डॉट बॉल आलाय. एसटी रक्षक बघायला मिळत आहेत उमेश परेडच्या हातामध्ये जाऊन हा बॉल विसावला गेलाय. 2 चेंडू टाकल्यात उत्तम दर्जाचे. आतापर्यंत 3रं षटक प्रगतीपथावरती आहे. 2 संघ आमने सामने बघायला मिळतात. एका बाजूला पार्थ पॅन्थर्स हा संघ तर एका बाजूला रुद्राक्ष स्पोर्ट्स हा संघ बघायला मिळालाय. जबरदस्त मॅच जबरदस्त स्पर्धा. इथे क्लीन बोल्ट यू मिस आय एम डेफिनेटली हिट. धक्का क्रमांक 3 रोहित दलवी बॅक टू द आउट.
थँक्यू सो मच डीजे. इथे चेंडू बघा कशा पद्धतीने टाकला गेलाय. शफल झाले होते पूर्णपणे, टार्गेट केलं स्टंपला आणि इथे क्लीन बोल्ट आपल्याला बघायला मिळालाय. रोहित दळवी, काय जबरदस्त बॉल बघायला मिळाला. ऑफ स्टिक वाकवली गेली अक्षरशः गोलंदाजाने. हेमंत लाखाचं कौतुक. इथे चांगला फलंदाज बाद करण्यामागे यश मिळालंय. चेंडूचा खेळ झालाय 3 चेंडूचा खेळ अद्यापही शिल्लक आहे. आणि इथून जर बघितलं तर डीबीएन लाईव्हचंही कौतुक करावं लागेल, कारण की ज्या अनुषंगाने एक एक क्षण जे मैदानाच्या आतमध्ये टिपण्याचं काम करतंय ना, जबरदस्त काम केलं जात आहे. क्वांटिटीपेक्षा क्वालिटी दर्जेदार आहे. म्हणून तर आज डीबीएन लाईव्ह हा महाराष्ट्रामध्ये नाही तर महाराष्ट्राच्या बाहेरही सुद्धा प्रसिद्ध आपल्याला बघायला मिळतात. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कल्पेश आपल्याला बघायला मिळतात. चांगला डिफेन्सिव्ह पद्धतीचा हा फटका आहे. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी रुपेश गोवारी आपल्याला बघायला मिळतात. एकच धाव मिळाली. इथे पहिला चेंडू खेळत असताना जर बघितलं तर कल्पेश परेडनं हा चेंडू फक्त डिफेन्सिव्ह पद्धतीने खेळून काढला गेला. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ झालाय. करण भगली आणि आता कल्पेश या 2 फलंदाजांवरती जबाबदारी आहे. इथे ऑफस्टिकच्या बाहेर वारंवार खूप जास्त वेगाने चेंडू ट्रॅव्हल केले जातात. फलंदाजाला चेंडू समजतच नाही आहेत. अजून एक डॉट बॉल आला. हे षटक जर बघितलं तर निर्णायक षटक. या षटकामध्ये 1 विकेट डाऊन झालाय आणि आतापर्यंत 2 धावा फक्त या षटकामध्ये बघायला मिळाल्या आहेत. तिथून शेवटचा बॉल, अंतिम बॉल हेमंत लाखाचा आपल्याला बघायला मिळेल. चांगला फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत, मात्र क्षेत्ररक्षकाने एक उत्तम दर्जाचा त्या ठिकाणी ढेल टिपला गेलाय. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये अक्षय जाधव आपल्याला बघायला मिळतात आणि एक सुंदर नेत्रदीपक झेल आपल्याला बघायला मिळाला आहे. फलंदाज बाद होतोय तो म्हणजेच करण बगली. बॅक टू द गाउट. या दुनियेमधला राजा माणूस आला. नगले गावाची शान ही ओमसाई ग्रुप वाला. पिंच्या दादा परेड आला. प्रथमतः समीर बुरकुंड सुद्धा मैदानाच्या बाहेर झाला. त्यानंतर सतीश जाबर, त्यानंतर रोहित दलवी आणि करण बगली. ज्यांच्याकडून अपेक्षा होत्या त्या अपेक्षा पूर्णपणे भंग केल्यात. कारण की मैदानाच्या आतमध्ये 1-2 खेळाडूंना फलंदाजांना थांबणं अनिवार्य होतं. मात्र गोलंदाज अक्षरशः बरसले. गोलंदाजी टाईट झाली आणि इथून धक्के मागून धक्के बघायला मिळाले. ते म्हणजे रुद्राक्ष चिंचोडी या संघाचे. पहिली विकेट्स बघितली तर 9 या अंकावरती, दुसरी विकेट 10 या अंकावरती, त्यानंतर तिसरी विकेट 15 अंकावरती गेली, त्यानंतर चौथी विकेट 17 या अंकावरती बघायला मिळालंय. इथून 17 धावा धावफलकावरती. तिसरं षटक समाप्त झालंय आणि आता महत्वाचं चौथं षटक कुठला गोलंदाजाच्या मार्कवर येईल हे देखील पाहिलं जाईल. आणि या तत्पुरती नवीन फलंदाज सुद्धा मैदानाच्या आतमध्ये येईल. मिस्टर योगेश बरफ स्वतः कर्णधार आहेत. बघा इकडनं जर आपण बघितलं तर 3 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 3 षटकांमध्ये आपण जर बघितलं ज्या प्रकारे रोटेशन झालेलं आहे गोलंदाजामध्ये, खूप चांगली बॉलिंग आपण बघितलं. अजित घरत याने पहिलं षटक हाताळलं होतं. खूप चांगली कामगिरी, 9 धावा त्याने खर्च केली. त्यानंतर रुपेश मोरे विकेट टेकर गोलंदाज ठरला. 2 विकेट्स त्याने घेतले, 5 धावा त्याने खर्च केल्या. त्यानंतर हेमंत लाखात त्याने स्वतःवरती जिम्मेदारी उचलली. फक्त 2च धावा त्यांनी 2 गडी त्याने बाद केले आणि 2 धावा त्याने खर्च केल्या. धावसंख्या जर आपण बघितली तर 17 धावा ही धावफलकावरती लागलेली आहे. बघा 18 चेंडू टाकले गेले, त्याच्यामध्ये एकही चेंडू त्याने एक्स्ट्रा टाकलेला नाही आहे. ही महत्वाची बाब राहिलेली आहे. आणि अचूक टप्पा, अचूक लेंथ, अचूक लाईन त्याने ठेवलेली आहे. आणि आता पुन्हा एकदा आपण पाहतो या बॉलिंग ट्रॅकवरती अजित घरत याला बोलावलं गेलंय. पार्थ पॅन्थर्स या संघाचा तो आयकॉन खेळाडू आहे. आपण या संघाकडे जर बघितलं तर जी बॉलिंग लाईनअप आहे ती भरपूर स्ट्रॉंग आहे. भरपूर ऑप्शन आहेत या संघाकडे. आणि आता पुन्हा एकदा अजित घरत याच्यावरती कामगिरी सोपवलंय. पहिला चेंडू अजित याचा आपण जर बघितला ऑफ स्टंपच्या बाहेर इथे राहतोय आणि आपण पाहतोय
की हा चेंडू वाईड घोषित केलाय. पहिला एक्स्ट्रा चेंडू या इनिंगमध्ये आलाय तो म्हणजे अजित घरत याने. धावसंख्या आता झालेली आहे ती म्हणजे 18 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. कालच्या दिवसामध्ये आपण जर बघितलं हायेस्ट स्कोरिंग मॅचेस झाल्या त्या मैदानावरती. इथे आपण पाहतोय की पहिले 2 सामने थोडेसे लो स्कोरिंग होताना दिसत आहेत, मात्र अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे. बघा कमबॅक केलाय पुन्हा एकदा अजित घरत या गोलंदाजाने. पहिला चेंडू त्याने एक्स्ट्रा हाताळला, मात्र त्यानंतर कमबॅक केलाय. पार्थ पॅन्थर्स हा संघ आपण पाहतोय. सध्या तरी फलंदाजांना कुठल्या प्रकारे मोठे फटके खेळू दिले जात नाहीयेत. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला ऑन साईडला खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे तिकडे रुपेश गोवारी. चेंडूला उचलेल फेकेल तोपर्यंत एक धाव घेण्याची संधी होती. बघा सिंगल धाव आलेली आहे. या सिंगल धावेने धावसंख्या आता 19 या आकड्यावरती. 19 धावा धावफलकावरती लागले जात आहेत. इकडनं धावांचा वेग हा वाढवावा लागणार आहे राहुल. आपण पाहतोय हवेचा वेग तर वाढलाय, मात्र इकडनं धावांचा वेग देखील वाढवावा लागणार आहे. सध्या तरी आपण पाहतो ज्या प्रकारे बॉलिंग राहिलेली आहे, कुठल्या प्रकारे मोठा फटका खेळू दिला जात नाहीये. अजित पुन्हा एकदा आपल्या षटकातील दुसरा बॉल घेऊन हा चेंडू आपण पाहतो या भन्नाट वेगाने हाताळलाय. इथे बघा पंचांनी पुन्हा एकदा सांगितलंय की हा चेंडू देखील वाईड आहे. बघा पहिली 3 षटकं जर राहुल आपण बघितले कुठल्या प्रकारे एक्स्ट्रा चेंडू टाकले नव्हते, मात्र या षटकात 2 चेंडू एक्स्ट्रा टाकलेत. कारण की योगेश आहेत साई वरती महत्वाचा फलंदाज आणि या फलंदाजाकडे लक्ष दिलं जाईल. कारण की सध्याच्या घडीला इन फॉर्म बॅटर म्हणून ओळखला जाणारा योगेश बरफ याला आपण पाहताय. कारण की ह्याच्याकडून अपेक्षा आहे आणि त्या अपेक्षा पूर्ण केल्या जातील का ह्याच्याकडे सुद्धा पाहिल्या जाईल. आणि राहुल जर आपण बघितलं ना तर हे जे 2 खेळाडू आपण पाहतोय सातत्याने या मैदानावरती खेळत असतात. तिथे बघा मिसटायमिंग झालाय, झेल ड्रॉप झालाय. तिकडे बघा उमेश परेड तिकडे पोहोचले होते. धावचीची संधी देखील निर्माण झाली होती. बघा डेंजर एंडला धावत होता योगेश बरफ, मात्र एकाच बॉलवरती 2 जीवनदाणे मिळाल्यात मित्रमणीने योगेश बरफ याला. बघा सातत्याने या मैदानावरती मॅचेस होत असतात आणि सातत्याने हे खेळाडू या मैदानावरती खेळत असतात. त्याचा अनुभव आहे दोन्ही खेळाडूंकडे. आता इथे आपण पाहतोय सध्या तरी योगेश बरफ याला देखील थांबवलं गेलंय. अजित याची चांगली कामगिरी झाली. 2 चेंडू एक्स्ट्रा त्याने टाकले जरूर, मात्र कमबॅक देखील त्याने केलाय. चेंडू टाकून झालेत आतापर्यंत या षटकातील 3. इथे बघा खूप चांगला फटका ते केला गेला. क्षेत्ररक्षक आहे तिकडे, मात्र हा चेंडू स्टॉप करू शकत नाहीये. चेंडू सरळ निघून गेलाय. 4 धावन करता APL चौकार. थँक्यू डीजे. बघा ज्या प्रकारे चेंडू मिडल स्टंप वरती हाताळला गेला होता, मात्र चेंडूची उसळी थोडीशी जास्त होती आणि शफल होऊन योगेश बरफ याने हा फटका फाईन लेग क्षेत्रामध्ये खेळून काढला. क्षेत्ररक्षक तिकडे डीप स्क्वेअर लेग मध्ये होता, त्याचा फायदा मिळाला योगेशाला आणि हा चेंडू बाउंड्रीच्या बाहेर गेला. 4 धावा आल्या. धावसंख्या 4 ने आता 26 या आकड्यावरती. ते बघा पुन्हा एकदा स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू खेळून काढला गेला. हेमंत लाखात आहेत तिकडे. चेंडूला फील्ड करू शकत नाहीये, मिसफील्ड झालाय, चुकी झालाय आणि पुन्हा एकदा चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेलाय. 4 धावा चौकार. थँक्यू डीजे. बघा राहुल बॉलिंग खूप चांगली होते, मात्र क्षेत्ररक्षकाची हवी तशी साथ मिळत नाहीये. जर आपण पाहतो की हा जर चेंडू फील्ड केला असता कदाचित 2च धावा गेल्या असते किंवा सिंगल धाव गेली असती, मात्र मिसफील्ड झाला. 4 धावा गेल्यात. येस गोलंदाजी चांगल्या दर्जाची राहिलाय. कारण की एक कॅच ड्रॉप झाला, त्यानंतर आलेले हे 2 चौकार कुठेतरी डोकेदुखी ठरेल समोरच्या संघाला, गोलंदाजी करणाऱ्या संघाला. कारण की योगेश बरफ एक चांगला खेळाडू आहे आणि त्याच्याकडून आता अपेक्षा कायम आहेत. गोलंदाज अजित यावेळेला स्विंग केले बॉलला. चेंडू थांबणार नाही, चेंडू निघून जाईल. ऑन साइडला फेकलाय. योगेशच्या बॅट मधून आलाय दमखम दाखवणारा षटकार, धावा देणारा हा षटकार. निलेश राहुल, निलेश राहुल, निलेश राहुल, निलेश राहुल. थँक्यू डीजे. बघा स्लॉट मध्ये हा चेंडू होता योगेश बरफ याच्या आणि हा चेंडू सरळ त्याने पाठवून दिला. वाईडिश लॉंग ऑनच्या डोक्याच्या वरनं चेंडू सरळ 6 धावन करता निघून गेलेला आहे.
एक चांगला पिकअप शॉट इथे आपल्याला पाहायला मिळाला आहे योगेश बरफ याचा. बघा या अगोदर त्याचा झेल सुटला होता, झेल ड्रॉप झाला. त्यानंतर आपण पाहतोय त्याने आता गिअर चेंज करायला सुरुवात केलेली आहे. एक मोठा फटका इथे योगेशच्या बॅटमधून आलेला आहे. बघा भरपूर राहुल आपण जर बघितलं या षटकारासाठी भरपूर वेट करावं लागलंय, ते म्हणजे रुद्राक्ष गवलीवाडा या टीमला. जवळजवळ चौथ्या षटकामध्ये पहिला षटकार आपल्याला बघायला मिळालाय, तो पण योगेश बरफच्या बॅटमधून. कारण की जर विचार केला तर 3 षटकांमध्ये फक्त स्ट्रगल करणारा संघ, बॅटिंग करणारा संघ आपल्याला बघायला मिळाला. तिथून काही चौकार आले पहिल्या षटकामध्ये, मात्र तिथून रुपेश आणि हेमंत लाखात याच्या गोलंदाजीमध्ये जास्त काही करू शकले नाही आहेत फलंदाज. मात्र या षटकामध्ये विचार केला तर मग जास्त धावा देणारं अजित घरतचं हे षटक आपल्याला बघायला मिळालंय. धावसंख्या जर बघितली तर जाऊन पोहोचली ती म्हणजे 36 या अंकावरती. इथून सूरज माली आणि संतोष कोम यांचं देखील आगमन झाले. त्यांचंही या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. बघा आयकॉन खेळाडू आहे अजित घरत आणि त्याच्यावरती आता अटॅक केला. म्हणजे तुमचा जो बेस्ट बॉलर आहे त्याच्यावरती जर अटॅक जर केला तर येणाऱ्या गोलंदाजावरती अटॅक करू शकतात, हा निर्धार त्याने ठेवलेला आहे. आणि अजितवरती आपण पाहतोय अटॅक केला गेला. तब्बल धावसंख्या आपण पाहतोय 36 धावा. 36 धावा या धावफलकावरती लागल्या. 9ची सरासरी. आता आपण पाहतोय समोर कोण आहे तर 2 बंधू. बघा स्ट्राईक वरती सध्या तरी आपण पाहतोय कल्पेश परेड याला, तर बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय उमेश परेड याला. इथे बेस्ट वर्सेस बेस्टचा कॉन्सेप्ट आपल्याला बघायला मिळाला, कारण की उमेश हा देखील एक चांगला खेळाडू आहे, एका बाजूला कल्पेश हा देखील एक चांगला खेळाडू आहे. हे बघा फिरकी जादू इथे आपल्याला पाहायला मिळालाय. बघा 2 बंधू आहेत, म्हणजे वीक झोन स्ट्रॉंग झोन आहे माहिती असेल दोघांना देखील. आणि आपण पाहतो की पहिला चेंडू थोडासा स्लोअर वन टाकला होता, बोट फिरवली होती आणि पहिला चेंडू हा निर्धाव टाकलाय. आणि ह्यासाठी स्पेशलिस्ट आहे खऱ्या अर्थाने म्हणायचं झालं तर मग उमेश परेड हा गोलंदाज. आता ज्या अनुषंगाने इथे गोलंदाजी टाकली जाते, वारंवार समोरच्या फलंदाजाला हे डोकेदुखी गोलंदाजी आहे, कारण की वारंवार चेंडूवरती केलेली जादू, बोटं फिरवण्याची कला आपल्याला बघायला मिळते उमेश परेडच्या माध्यमातून. 2 चेंडू डॉट आले तिथे. इथे बघा ऑफस्टम्पच्या बाहेर थोडासा चेंडू होता, चेंडूला थोडंसं दुरून खेळलंय. अक्षय जाधव चेंडूला उचलेल फेकेल तोपर्यंत 1 धाव घेण्याची संधी होती, 1 धाव मिळाली. धावसंख्या आता 37 या आकड्यावरती. 37 रन्स ऑन दी बोर्ड. आता इकडनं योगेश बरफ याला आणखीन काही मोठे फटके खेळावा लागतील, नाहीतर संघ अडचणीमध्ये येईल. ते बघा खूप चांगला फटका केलाय, मात्र शतरक्षकाला निवडलाय. खूप चांगला झेल तिकडे पकडला गेलाय. फलंदाज बाद. थँक्यू. बघा हेमंत जाधव होते तिकडे आणि त्याने खूप चांगला झेल तिकडे पकडलाय. बघा ज्या प्रकारे शतरक्षण लावलंय ना, त्या प्रकारे बॉलिंग देखील होताना दिसतंय, ती म्हणजे उमेश परेड या गोलंदाजाकडून. चांगलं षटक या वेळेला उमेश परेडचं बघायला मिळालंय. 3रं षटक ज्या वेळेला, 4थं षटक ज्या वेळेला टाकलं अजित घरतनं, त्यावेळेला थोडंसं धावा देणारं षटक बघायला मिळालं. मात्र या षटकामध्ये जर विचार केला तर मात्र थोडंसं कमबॅक करताना दिसलाय मिस्टर उमेश परेड आपल्याला बघायला मिळतात. कमी धावा देणारं हे षटक. 4 चेंडूमध्ये फक्त 1च धाव खर्च केलाय आणि इथून बघितलं तर मग एक महत्वाची विकेट डाऊन केली गेले. निलेश परेड आल्यात. तिवरी येथील हा खेळाडू आपल्याला बघायला मिळतोय. हवेमध्ये चेंडू, चेंडूच्या खाली स्वतः गोलंदाज धावले होते, मात्र इथे 2 धावा घेण्याची मुभा ही प्राप्त झाली. 2 धावा सहजरित्या कंप्लीट केल्या जात आहेत आणि इथून विचार केला तर 2 धाव्याने संघाची धावसंख्या जर बघितली आपण तर 39 धावा आपल्याला बघायला मिळतात. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन अंतर्गत अजून एक चांगले समालोचक आपल्याला बघायला मिळतात. श्री सागर माळी सरांचं या ठिकाणी आगमन झालंय. नक्कीच त्यांचाही आवाज या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळतोय. निलेश हा फटका आपण पाहतोय स्ट्रेट डाऊन द ग्राउंड हा फटका खेळला गेलाय
आणि बघा शतरक्षक आले होते मात्र त्यांच्याकडे संधी नाही आहे. चेंडू सरळ निघून गेलाय बॉन्ड लाईनच्या बाहेर. 4 धावण करता शेवटच्या बॉलवरती आलेला हा एक खणखणीत दर्जेदार APL चौकार आणि या चौकाराने धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 43 धावा. बघा 43 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. चला शतरक्षण लगेच लावून घ्यायचं आहे. शेवटचं षटक हाताळण्यासाठी पाहूया कुठला गोलंदाज येईल. ऑप्शन भरपूर आहेत पार्थ पॅन्थर्स या संघाकडे. बघा ज्या प्रकारे चेंडू तिकडे निघून गेला होता आणि हा चेंडू सरळ जो कॅमेरामॅन बसलाय त्याच्या स्टँडमध्ये बघा नयन तांडेल आहे तिकडे कॅमेरामॅन सरळ त्यांच्या स्टँडमध्ये हा चेंडू जाऊन पडला होता. आता पाहूया शेवटचं षटक बाकी आहे. राहुल ज्या प्रकारे आपण पाहतोय धावा 5 षटकामध्ये लगेच 43 धावा लागलेल्या आहेत. शेवटच्या षटकात किती धावा अपेक्षित असतील रुद्राक्ष चिंचोटी गवलीपाड्या संघाला? शेवटचं षटक अंतिम षटक आणि सध्या धाव संख्या जर आपण बघितली तर 43 धावा 5 गडी आतापर्यंत बाद झालेत रुद्राक्ष चिंचोडी या संघाचे. इथून शेवटचं अंतिम षटक आणि या षटकामध्ये जरी 15 ते 20 धावा आल्या तर कुठेतरी एक मोठी धावसंख्या आपल्याला नक्कीच बघायला मिळेल. शेवटचं अंतिम षटक हाताळण्यासाठी मला वाटतं हेमंत गोडविंदे गोलंदाजीच्या मार्कवरती सज्ज झाल्यात. एक अष्टपैलू परफेक्ट ऑलराऊंडर कॅटेगरीमधून येणारा हा खेळाडू आहे आणि गावदेवी पोमण या संघाच्या माध्यमातून नेहमीच त्याला चांगली कामगिरी करताना आपण पाहिलं आहे. बघा हवेचा वेग देखील जास्त इथे आपल्याला जाणवतोय. हवेचा वेग वाढला गेलाय. बघा एक मोठं वादळ इथे आपल्याला पाहायला मिळतंय. त्यानंतर APLचं देखील एक मोठं वादळ. हेमंत आलाय. हेमंत गोडविंदा पहिल्या बॉलवरती फोर्स करण्याचा प्रयत्न सरळ संजय याला निवडलाय आणि पहिल्या बॉलवरती त्यांनी विकेट मिळवलाय. कल्पेश परेड बॅक टू द डगआउट. फलंदाज बाद. बघा ऑफस्टंपच्या बाहेर हा चेंडू हाताला गेला होता. हवेचा वेग जर आपण बघितला तर उजव्या हाताच्या फलंदाजाला थोडासा लाभदायक ठरतोय. ऑन साईडला मिड विकेट किंवा स्क्वेअर लेग मध्ये आपण पाहतोय हा फटका जर खेळण्याचा प्रयत्न झाला असता कदाचित धावा मिळू शकल्या असते. आपण पाहतोय ऑफस्टंपच्या बाहेर हा चेंडू होता. फोर्स करण्याचा प्रयत्न केला. चेंडू गेला लॉंग ऑफ मध्ये. तिकडे संजय दिंडा होते आणि त्याने खूप चांगला झेल पकडलाय. ते सातत्यपूर्व गोलंदाजी हेमंत गोडविंदेच्या गोलंदाजीमध्ये बघायला मिळालं. तुझं बघितलं तर राईट आर्म ओव्हर द विकेटने सातत्यपूर्व गोलंदाजी मात्र इथून राईट आर्म राऊंड द विकेटने आले आणि ऑप्शनच्या बाहेर चेंडूला टाकलं गेलं आणि एक चांगला झेल त्या ठिकाणी गॅदर केला संजय दिंडाने आणि कल्पेश याच्याकडून मोठ्या अपेक्षा होत्या. तोही देखील फलंदाज बाद झालाय. बघा गेम प्लॅनिंग नुसार इथे बॉलिंग केली जाते पार्थ पॅन्थर्स या संघाकडून. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडूला खोदून काढले राकेश गोवारी यांनी. रुपेश शाही तिकडे चेंडूला उचलेल फेकेल तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी. राहुल इकडनं जर आपण बघितलं तर कुठल्या प्रकारे मोठा फटके खेळण्याची संधी दिली जात नाहीये. चौकार येत आहेत फक्त एक षटकार लागलाय. त्यानंतर खूप चांगलं कमबॅक. बघा ज्या प्रकारे गेम प्लॅनिंग आहे ऑफस्टंपच्या बाहेर जास्तीत जास्त चेंडू हाताळले जात आहेत म्हणजे मोठा फटके खेळण्याची मुभा दिली जात नाहीये आणि त्याच्यात कुठेतरी फसले जात आहेत फलंदाज. येस लेंथ अँड लाईन वरती बरोबर चेंडू टाकले जात आहेत. पुढचा बॉल हेमंत गोडविंदेचा यावेळेला समोर खेळलाय मात्र लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडूला खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे. दुसरे धावेचा प्रयत्न इथे थोडासा घातक ठरू शकला असा डायरेक्ट हिट झालाय मात्र यावेळेला जर बघितलं तर मग सुखरूपरित्या दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळाल्यात. थोडीशी उशिराने फेकी झाली. 2 धावा कंप्लीट करण्याची मुभा तत्पुरती होती. चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत 3 चेंडूमध्ये 4 धावा देत असताना हेमंत गोडविंदेचं हे शेवटचं अंतिम स्लो ओव्हरचं षटक. इथून कुठेतरी 3 चेंडूंना सामोरे जात असताना अजून 3 चेंडूंमध्ये काहीतरी 2 मोठे फटके यायला पाहिजेत. बघा जे 3 चेंडू त्याने हाताळलेत ऑप्शनच्या बाहेर ठेवलेत आणि त्यासाठी प्रोटेक्शन देखील लावलंय. लॉंग ऑफ आणि डीप एक्स्ट्रा कव्हर. हा चेंडू बघा ऑप्शनच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न हेमंत याचा थोडासा जास्त बाहेर ठेवला. चेंडू अँगल बनून थोडासा जास्त बाहेर निघतोय. व्हाईट बॉलचा इशारा आलाय मात्र लाईन लेंथ खूप चांगली इथे पाहायला मिळते. अचूक टप्पा ठेवलाय आतापर्यंत हेमंत घोडविंदे या गोलंदाजाने. आतापर्यंत स्टंपला टार्गेट करत नाही आहेत. सातत्यपूर्व गोलंदाजी ऑफस्टिकच्या बाहेर टाकली जाते. वारंवार चेंडू पिच केले जातात ऑफस्टंपच्या बाहेर आणि इथून जर बघितलं तर एक जास्त बाहेर चेंडूला टाकलंय. व्हाईट बॉल आलाय आणि या व्हाईट बॉलने संघाची धावसंख्या पुढे सरकली आहे. जाऊन पोहोचली ती म्हणजे 48 या अंकावरती बघायला मिळाल्यात.
गोलंदाज पुन्हा एकदा थोडेसे फ्लंबल झाले आपल्या गोलंदाजीच्या मार्कवरती, पुन्हा एकदा जातील आपल्या मार्कवर आणि तिथून मात्र चेंडू पुन्हा एकदा रिलीज केला जाईल. स्ट्राईक एंडवरती राकेश गोवारी, 2 चेंडूमध्ये 4 धावा बनवल्यात आपल्या संघासाठी. इथे चांगला बॉल, वारंवार खोलवर टप्पाचे चेंडू पुन्हा एकदा बघायला मिळाला. इथून चांगलं क्षेत्ररक्षण रुपेश गोवारी आपल्याला बघायला मिळत आहेत. बघा अजित घरात होते तिकडे, रुपेश गोवार यांची आता जागा बदललंय आणि त्यांना फाईन लेग क्षेत्रामध्ये ठेवलंय. चांगलं क्षेत्ररक्षण झालं, फक्त एकच धाव. फेकी देखील खूप चांगली होती, ती म्हणजे अजित घरत याची. एक सिंगल धाव आलेली आहे. या सिंगल धावेने धावसंख्या आपण पाहतोय 49, 49 धावा या धावफलकावरती लागल्यात. या षटकातील राहुल अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. या 2 चेंडूवरती आता 1 ते 2 मोठे फटके मारावेच लागणार आहेत. 1 ते 2 मोठे फटके जर आले तर एक सन्मानजनक स्कोर हा धावफलकावरती लागू शकतो. तो म्हणजे रुद्राक्ष गवलीपाडा या संघाचा. सध्या तरी स्ट्राईक वरती पाहतो पण निलेश परेड याला, ज्याला जास्त संधी मिळालेली नाहीये. 2 चेंडूमध्ये त्याने 6 धावा बनवल्यात. इथे बघा शफलॉन करण्याचा प्रयत्न, बॅटचा एज लागलाय. राज घाटाल चेंडूचा पाठलाग करतोय, मात्र चेंडू थांबणार नाहीये. आउटफील्ड ही वेगवान आहे. चेंडू सरळ निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांकरता बघा एक नशिबाचा चौकार आला राहुल. आणखीन एका मोठ्या फटक्याची आवश्यकता आहे, कारण ज्या प्रकारे पाहतोय धावसंख्या ही स्थिरावली गेली होती, तिला आता थोडीशी चालना मिळालाय. 53 धावा. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, बॅटची मोठी कडा एसटी रक्षकाच्या बरोबर डोक्याच्या वरून चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाताना दिसलाय. 4 धावा इथून मिळाल्या. 53 धावा धावफलकावरती 50 धावा पूर्ण झाल्यात. रुद्राक्ष चिंचोडी या संघाच्या आपल्याला बघायला मिळतात. इथून शेवटचा अंतिम बॉल घेऊन येतील मिस्टर हेमंत गोडविंदे आपल्याला बघायला मिळतात. शेवटचा अंतिम बॉल आपल्याला बघायला मिळेल. लेफ्ट आर्म बॅट्समॅन साठी निलेश परेड आपल्याला बघायला मिळतात. सरळ खेळत हवेमध्ये बॉल, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक येतील आणि इथून चांगला झेल रुपेश मोरे कॅरी करतील. शेवटच्या बॉलवरती सुद्धा विकेट मिळालंय आणि इथून धावसंख्या जर बघितली आपण तर जाऊन पोहोचतंय ते म्हणजेच 53 या अंकावरती आणि 54 धावांचा टार्गेट हे मात्र सेट केलं गेलंय, ते म्हणजेच पार्थ पॅन्थर्स या संघाच्या समोर. आणि निश्चितच राहुल 2 मिनिटं तुम्हाला देखील थांबवतोय. अतिथी कक्षामध्ये शुभागमन झालेलं आहे वसई तालुका आदिवासी असोसिएशनचे प्रमुख सल्लागार हेमंतजी सुतार. त्याचनंतर आपण पाहिलं तर फायटिंग फॉल्कॉन्स या संघाचे ऑनर देखील आहेत. त्यांचं करूया आपण स्वागत. वेलकम, स्वागतम, सुस्वागतम. ओर टू कॉम्बॉक्स. आतापर्यंत जर बघितलं तर पहिला डाव इथे समाप्त झालाय. पार्थ पॅन्थर्स या संघाने प्रथमतः टॉस जिंकला, त्याने स्वीकारलं त्या ठिकाणी गोलंदाजी आणि गोलंदाजी करत असताना धावसंख्या जर बघितली तर 53 धावा धावफलकावरती रुद्राक्ष चिंचोडी या संघाच्या बघायला मिळाल्या आणि इथून 54 धावांचा टार्गेट आपल्याला सेट करताना दिसल्यात. ते स्क्रीनवरती आपल्याला बघायला मिळते. आताच आगमन झालंय मान्य श्री हेमंतजी सुतार साहेब आपल्याला बघायला मिळत आहेत. विनोदजी गवळी साहेब बघायला मिळत आहेत स्क्रीनवरती. साहिल दांडेकर सुद्धा आहेत. मुख्य व्यासपीठावरती आपल्याला बघायला मिळाल्या आहेत आणि मान्यवरांची उपस्थिती सुद्धा लाख मोलाची ठरली आहे या आदिवासी प्रीमियर लीग करिता. भरपूर सहकार्य खऱ्या अर्थानं म्हणायचं झालं तर मग आदिवासी प्रीमियर लीग जे आहे, सतीशजी दळवी साहेब सुद्धा आपल्याला बघायला मिळत आहेत. अजितजी गुवारी साहेब ऑन द स्क्रीनवरती बघायला मिळाल्यात. SK फायर संघाचे ओनर कृष्णा दादा लोखंडे साहेब हे सुद्धा आपल्याला बघायला मिळत आहेत. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे कार्याध्यक्ष मान्य श्री विकासजी वायडा साहेब आपल्याला बघायला मिळत आहेत. सूरजजी माळी आपल्याला बघायला मिळत आहेत ऑन द स्क्रीनवरती. संतोषजी कोम आपल्याला बघायला मिळत आहेत. मुख्य सदस्य आहेत वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे. त्यानंतर विद्यमान अध्यक्ष वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन मान्य श्री रघुनाथ जोगारी साहेब यांना आपण बघायला मिळत आहे. पूर्ण कोर कमिटी जे आहे वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनची ती सुद्धा बघायला मिळते आहेत. मुख्य समालोचक आणि मुख्य सदस्य आहेत वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे विजयजी भोये सर, यांच्यावर सुद्धा कॅमेरामॅन आपल्याला या ठिकाणी कार्य करताना दिसत आहेत. ऑन स्क्रीनवरती हे सर्व जे मुख्य मान्यवर जे आहेत, कोर कमिटी जे आहे, ते नक्कीच पूर्ण कष्ट अपार मेहनत या नक्कीच या स्पर्धेला दिली गेली आहे. त्या कारणास्तव जर बघायला मिळालं तर ही एक चांगली स्पर्धा नक्कीच सगळ्या प्रेक्षकांच्या भेटीसाठी आपल्याला बघायला मिळालं आहे. राहुल आपण पहिला
पहिली इनिंग्स आपण स्कोर कार्ड पाहतोय. समीर भुरकुंड 6 बॉलमध्ये 9 धावा बनवल्या. सतीश जाबर 0 वरती बाद झाला. रोहित दलवी यांनी 5 धावा बनवल्या. करण भगली त्यांनी फक्त 1 धाव बनवली. त्यानंतर कल्पेश परेड याने 3 धावा बनवल्या. योगेश बरफ याने 16 धावा बनवल्या. निलेश परेड नॉट आऊट 10. त्यानंतर राकेश गोवारी नॉट आऊट 5. अशा प्रकारे आपण पाहतोय वेलकम 53 धावा या धावफलकावरती लागल्या. 54 धावांचं लक्ष ठेवलंय. अतिथी कक्षामध्ये सागरजी सुमन यांच्या देखील शुभागमन झालेलं आहे. वेलकम, स्वागतम, सुस्वागतम. सागरजी सुमन आपलं देखील सहर्ष स्वागत आहे आदिवासी प्रीमियर लीग 2026 मध्ये. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या. रुद्राक्ष चिंचोडी संघाला विनंती असेल. इथे 54 धावांचं आव्हान आपल्याला बघायला मिळालंय आणि त्या धावा कशा पद्धतीने पूर्ण केल्या जातील हे देखील पाहायला जाईल. प्रति आपण पाहताय आदिवासी प्रीमियर लीग 2026 आणि या स्पर्धेसाठी आलेल्या तमाम प्रेक्षक मायबापांचं, खेळाडूंचं, मान्यवरांचं, सर्वांचं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत असेल. तब्बल या स्पर्धेमध्ये 16 संघ आपल्याला बघायला मिळतात. 16 संघनायक नक्कीच आपल्याला बघायला मिळतात. तब्बल 16 संघ मालक या स्पर्धेमध्ये नक्कीच पाहायला मिळत आहेत. वेगवेगळ्या रंगाचे टी शर्ट सुद्धा बघायला मिळतात. प्रत्येक एका संघाकडे एक कलर्स नक्कीच दिला गेलाय आणि रंगीबेरंगी APL सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे. खास करून मैदानाचं विश्लेषण करायचं झालं तर मग नुराभाई शेख यांच्या माध्यमातून हे मैदान आपल्याला लाभलेलं आहे. खऱ्या अर्थानं म्हणायचं झालं तर मग कामण प्रीमियर लीग सुद्धा याच मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहे आणि नक्कीच KPL सुद्धा आपल्याला याच फेब्रुवारीला आपल्याला नक्कीच ती पाहायला मिळणार आहे. इथून दुसऱ्या डावाला सुरुवात होईल. भावेश पागी गोलंदाजीच्या मार्कवरती, साईक एंड वरती ऋषी तारवी आणि त्यानंतर उमेश परेड ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. पहिलाच बॉल, काय जबरदस्त बॉल टाकला गेलाय. ऑफस्टिकच्या बाहेर पुढे टाकला गेलाय. यॉर्क केलं गेलं होतं. अक्षरशः फलंदाजाला हा चेंडू समजलाच नाही. काय जबरदस्त बॉल. या चेंडूवरती गती मेंटेन ठेवली अक्षरशः भावेशनं आणि इथून पहिला बॉल आलाय डॉट. भावेश पागीचा विचार केला तर मग एकविरा स्पोर्ट्स वाकीपाडा संघाच्या माध्यमातून नेहमी चांगलं गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. दरम्यान हा चेंडू पुढे टाकण्याच्या नादात फुलटॉस करून बसले. फक्त दिशा दाखवली या चेंडूवरती आणि तत्पुरती एक धाव मिळाली. स्ट्राईक रोटेट झाली आणि इथून स्टार्ट द फाउंडेशन, स्टार्ट द जर्नी इथे रेफर केलं गेलंय बीमरसाठी. पंच आपण बघताय परशुराम पाटील सरांनी. चला, तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवला गेलाय. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला मॉन्टी गोडेकर सर पाहायला मिळतील. पंचांचा हा निर्णय येणारच आहे. त्या अगोदर आपण पाहूया ज्या प्रकारे या पहिल्या इनिंगमध्ये धावा बनवल्या गेल्या. जास्त धावा लागलेल्या नाही आहेत. 53 धावा, 54 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय. पहिला बॉल अचूक टप्प्यावरती पडला. तर फेअर डिलिव्हरी असेल. फेअर डिलिव्हरी. त्या पंचांच्या मनामध्ये थोडीशी दाट शक्यता होती कारण की विचार विनिमय करावा लागले. महत्वाची स्पर्धा आहे. भीमरकरिता हा चेंडू पंचांनी नक्कीच केला होता आणि पाहणी केली गेली. अक्षरशः मोंटी गोडेकर सर इथे आमच्यापर्यंत उपस्थित झाले थर्ड अंपायर करिता आणि त्यांनी हा फेअर बॉल म्हणून घोषित केला गेला. इथे भावेश पुन्हा एकदा सज्ज झाल्यात गोलंदाजीच्या मार्कवरती. राहुल, अतिथी कक्षामध्ये देखील आपण पाहिलं तर मग कल्पेशी सापटे यांचं देखील शुभागमन झालेलं आहे. फायटिंग फॉल्कॉन संघाचे ऑनर आहेत. वेलकम, स्वागतम, सुस्वागतम. आणि वसई तालुका आदिवासी क्लस्टरचे सदस्य देखील पाहायला मिळत आहेत. कल्पेशी सापटे यांचं देखील करूया आपण स्वागत. इथे हा चेंडू जर बघितला तर ऑफ स्टिकच्या बाहेर
पंच विशाल नाईक सरांचा आमच्यापर्यंत इशारा आलाय की हा चेंडू वाईट आहे, स्वैर आहे, कारण की ऑफस्टिकच्या खूप जास्त चेंडू बाहेर टाकला गेलाय गोलंदाजाने. आणि धावसंख्या जर बघितली तर 2 या अंकावरती पाहायला मिळालाय. चेंडू आतापर्यंत टाकून झाल्या 2. शफल वाईट सुद्धा आहे. जर फलंदाज शफल झाला तर मात्र सेकंड व्हाईट लाईन हे आपल्याला बघायला मिळेल. मात्र जर फलंदाज जागेवरती जर राहील आणि जर ऑफस्टिकच्या जर बाहेर चेंडू वाईट लाईन पहिली, जर त्या बाजूने चेंडू गेला तर मग नक्की वाईट दिला जाईल. यावेळेला सुद्धा वाईट बॉल आहे. अक्षरशः गोलंदाजाला आता थोडंसं जर चेंडू बघितले तर नियंत्रणामध्ये कुठेतरी विचार करावा लागेल, कारण की टप्पा अचूक आहे. मात्र कुठेतरी जर बघितलं तर मग गोलंदाजी थोडीशी खराब बघायला मिळते. ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू वारंवार टाकले जात आहेत. धावसंख्या 3 या अंकावरती पाहायला मिळतात. भावेश पागे आता थोडेसे नाखुश असतील स्वतःवरती. फुलटॉस बॉल, सेन्सिबल क्रिकेट खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. मिस्टर रोहित दलवी डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, मात्र गोलंदाजाने थोडासा उशिरा केला आणि तत्पुरती मात्र 2 धावा या ठिकाणी मिळाल्या गेल्यात. 5 धावा धावफलकावरती. इथून जर बघितलं तर मग चेंडूचा खेळ झालाय तो म्हणजेच 3 चेंडूमध्ये 5 धावा. आतापर्यंत विकेट डाऊन झालेली नाही आहे, ही महत्वाची बाजू आहे. पॉवर प्लेचं बंधन आहे आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये जर विचार केला तर जास्त धावा घेण्याचा प्रयत्न असेल, कारण की दोन्ही जे फलंदाज आहेत ते एक मजबूत बांधाचे खेळाडू आहेत. मोठे फटके मारण्यासाठी नेहमीच ज्यांना ओळखलं जातं. उमेश बघा यावेळेस अप्पर कटचा फटका पाहायला मिळतोय. स्क्वेअर कट केलाय चेंडूला आणि या चेंडूला सरळ पाठवून दिलाय बाउंड लाईनच्या बाहेर. बघा या अगोदर ओळखलंय की चेंडू ऑफस्टम्पच्या बाहेर हाताळले जात आहेत राहुल, आणि त्याचा फायदा ते आता उचललाय. ऑफस्टम्पच्या बाहेर निघणारा चेंडू सरळ बाउंड्रीच्या बाहेर पाठवून दिलाय उमेश परेड याने. आणि खऱ्या अर्थाने म्हणायचं झालं तर मग 360 डिग्रीमध्ये खेळणारा खेळाडू फलंदाज आपल्याला बघायला मिळतात मिस्टर उमेश परेड. काही चांगला फटका बघायला मिळाला, जसा शॉर्ट ऑफ लेन बॉल होता ऑफस्टिकच्या बाहेर, थोडासा उसळी घेणारा बॉल, त्याच्यावरती केला प्रहार आणि बरोबर एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळलाय फलंदाज उमेश परेडने हा चौकार. इथून धावा आल्यात 9 धावा धावपळकावरती आपल्याला पाहायला मिळाल्यात. पहिलं षटक पॉवर प्लेचं बंधन आणि 30 सर्कलच्या बाहेर 2 क्षेत्ररक्षक बघायला मिळतात जे व्ही झोन मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. बघा समोर टाकलाय, काय जबरदस्त बॉल, गती आता मेंटेन ठेवले, बरोबर पुढे टाकलाय बॉल आणि इथून हा आलाय डॉट बॉल. बघा खूप चांगली बॉलिंग बघा राहुल. 2 वाईट टाकल्यानंतर आता अचूक टप्प्यावरती बॉलिंग करतोय. मात्र एक चुकीचा टप्पा पडला, त्याच्यावरती 4 धावा मिळाल्या. मात्र त्यानंतर पुन्हा एकदा चांगला कमबॅक भावेश पागे याचा. हा बॉल चांगला आहे, मात्र क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये रोहित चेंडूला उचलून फेकतील, तत्पुरती एकच धाव मिळेल. पहिलं षटक समाप्त झालंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 10 धावा धावफलकावरती. इथून महत्वाची जमेची बाजू काय आहे तर अजून एकही फलंदाज बाद झालेला नाहीये. धावा बढवायच्या तब्बल 54. इथे पहिल्या षटकामध्ये धावा आल्यात 10 आपल्याला बघायला मिळतात. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या देवाचं नाव गाजलंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजलंय. थँक्यू डीजे. आपण बघा पहिल्या षटकाचा खेळ हा पूर्ण झाला. पहिल्या षटकात धावा जर बघितल्या तर 10 धावा आलेल्या आहेत. आपण बघितलं की ज्या प्रकारे रुद्राक्ष घोलीपाडा या संघाची सुरुवात झाली होती, त्यांच्या संघाच्या 9 धावा होत्या. इथे आपण पाहतोय 10 धावा या धावफलकावरती लागल्यात. म्हणजे जशा असं उत्तर देण्याचा प्रयत्न इथे दोन्ही संघ करतायत. आता रोहित दलवियाचं हे जे षटक आहे हे निर्णायक ठरणार आहे राहुल. रोहित आल्यात गोलंदाजीच्या मार्कवरती. सेकंड पॉवर प्ले षटक बघायला मिळतात. आता 30 सर्कलच्या बाहेर एक क्षेत्ररक्षक वाढवला जाईल, म्हणजेच 3 क्षेत्ररक्षक आपल्याला 30 सर्कलच्या बाहेर पाहायला मिळत आहेत. रोहित दलवी
याचा हा बॉल जर बघितला तर ऑफस्टिकच्या बाहेर बॉल आहे आणि इथून पंच वाईट म्हणून घोषित करतायत हा बॉल. 11 धावा धावफलकावरती. इथून सगळं काही व्यवस्थित चाललंय. कधी वाईट बॉल येत आहेत, कधी चौकार षटकार येत आहेत. आतापर्यंत जर बघितले तर एक चौकार नक्की आलाय. रोहित दलवी पुन्हा एकदा रायटा मोबद विकेटना पहिलाच बॉल सरळ खेळलाय इन टू द गॅप. क्षेत्ररक्षक नाही आहेत, चेंडू निघून जाईल. स्टेट डाऊन द ग्राउंड आलाय हा चौकार. ना धनी माझा बोटीन गेलाय, आज पैशी महिना झालाय, ना आठवण त्याची मला ये, जरा पण करमत नाही. थँक्यू सो मच डीजे. इथे काय जबरदस्त फटका खेळला. फुल टॉस बॉल होता, थोडासा खाली होता, बरोबर सरळ खेळलं आणि या चेंडूला 4 धावांसाठी पाठवून दिलं गेलं. 4 धावांची संघाची धावसंख्या 15 या अंकावरती पाहायला मिळते. आणि राहुल जर आपण क्षेत्ररक्षण जर बघितलं ना, थोडासा वाईडिश होता काऊ कॉर्नरमध्ये, त्याचा फायदा मिळाला आहे. तो म्हणजे उमेश परेड याला. चेंडू सरळ बाउंड्रीच्या बाहेर निघून गेलेला आहे. बॅट स्पीड देखील खूप होता, चेंडूची गती देखील खूप होती. ज्या प्रकारे बॅटला बॉल लागल्यानंतर चेंडू आपण पाहतोय गोळीच्या वेगाने हा बाउंड्रीच्या बाहेर निघून गेलाय. की क्षेत्ररक्षणाची भूमिका जर बघितली तर एक लॉंग ऑफ आता ठेवला गेलाय आणि लॉंग ऑन आणि एक लॉंग ऑन साईडला जर बघितलं तर मग लॉंग मिड विकेट आपल्याला बघायला मिळतोय. इथून हा जबरदस्त स्ट्रोक समोर टाकलाय आणि समोर टाकल्याच्या नंतर तुमचा हाच हाल केला जाईल की कारण की उमेश परेड हा मोठे फटके मारण्यासाठी माहेर आहे. 6 धावा आल्यात उमेश परेडच्या बॅटमधून. आलाय जबरदस्त स्ट्रोक, 6 धावा. बघा हा उमेश परेड याचा हा स्ट्रॉंग झोन आहे आणि त्याच्या स्ट्रॉंग झोनमध्ये जर चेंडू जर मिळाला तर तो चेंडूला मैदानाच्या बाहेरचा रस्ता दाखवत असतो. इथे बघा त्याच्या स्ट्रॉंग झोनमध्ये चेंडू होता आणि चांगलं कनेक्शन देखील झालं. चेंडू सरळ 6 धावांकरता निघून गेलेला आहे. APL षटकार आलाय तो म्हणजे उमेश परेड याच्या बॅटमधून. धावसंख्या आता 21 या आकड्यावरती. काय जबरदस्त स्ट्रोक उमेश परेडच्या बॅटमधून पाहायला मिळालाय. चेंडू द्यायचा मैदानाच्या आतमध्ये. येस येताना दिसलाय. मात्र इथे जर बघितलं तर एक वाईट बॉल टाकला रोहितनं, त्यानंतर एक चौकार घेतला समोर आणि त्यानंतर अजून एक फटका 6 धाव्यांसाठी आपल्याला पाहायला मिळालाय. राहुल 2 मिनिटं थांबायचं आहे. जे आपलं मेन एंट्रीचं गेट आहे तिथे आतमध्ये बाईक कोणीतरी पार्किंग केले, प्लीज बाहेर काढायचे. येस येस बाईक थोडीशी बाहेर काढा. गेटमधून बाहेर काढायचे. आपल्याकडे पार्किंगसाठी खूप जागा आहे, तिकडे गाडी पार्किंग करा. आता फलंदाजी हवी तशी होते उमेश परेडच्या माध्यमातून. हा बॉल जबरदस्त टाकलाय आता ऑफस्टिकच्या बाहेर लेंथ वरती होणारा बॉल आणि इथून जर बघितलं तर चेंडू पडल्यानंतर खाली राहिलाय. सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळालाय. इथून एक चौकार आणि एक चौकार आल्यानंतर जर बघितलं तर मग आता थोडंसं कमबॅकाकडे वळताना दिसलाय मिस्टर रोहित. इथे अजून एक चांगला बॉल आहे, अजून एक चांगला बॉल. जबरदस्त चेंडूच्या आता मात्र डिलिव्हरीज केली जातात कारण की कमबॅक ही महत्वाची गोष्ट आहे. सध्याच्या मॅच मध्ये जर बघितलं तर इथे 26 चेंडूमध्ये 33 ची गरज आहे आणि या षटकामध्ये एक षटकार एक चौकार जरूर आलाय. मात्र त्यानंतर होणारी गोलंदाजी ही जबरदस्त पद्धतीची बघायला मिळालंय. रोहित दळवी याचा हा बॉल आता जर बघितलं तर हाही देखील बॉल जबरदस्त पद्धतीचा बघायला मिळालाय. इथे ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू वारंवार टाकले जात आहेत. व्हाईट बॉल साठी फलंदाजाने आता रेफर केलं गेलंय. पुन्हा एकदा पंच मोंटी गोडेकर सर आपल्याला इशारा देतील काय नक्की हा चेंडू ऑफस्टिकच्या जास्त बाहेर करून बसल्यात गोलंदाज की मग ऑफस्टिकच्या आतमध्ये चेंडू आहे. डिसिजन पेंडिंग आहे आतापर्यंत. आणि इट्स व्हाईट बॉल. हा चेंडू जर बघितला तर ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर आहे आणि पंचांनी बरोबर निरीक्षण करून हा चेंडू नक्कीच व्हाईट म्हणून घोषित केला गेलाय. अप्रतिम कामगिरी या मैदानामध्ये. इट्स अ व्हाईट बॉल आहे आणि पंच परशुराम पाटील सर नक्कीच माफी मागत असताना की हा चेंडू आता व्हाईट आहे. डिसिजन मागे घेतलं अक्षरशः.
आता फुल टॉस बॉल, या बॉलला सोडणार नाहीये, ऑन साइडला फेकून दिले चेंडूला, चेंडू निघून जाईल, इट्स आउट ऑफ द पार्क. 6 धावा या षटकामध्ये आलाय दुसरा षटकार. तुझी नावाचं कलमनी रोज वाटणं ग तुझी रे राणी लवकर येणारी आपली घरी ना धनी माझा बोटीन गेला आज पैशी महिना झाला ना आठवण त्याची मला ये जरा पण करमत ना. थँक्यू डीजे. षटकार क्रमांक 85 बघा, षटकार ठोकलाय उमेश परेड याने. आणि ज्या प्रकारे पार्थ पॅन्थर्स या संघाची बॅटिंग चालू आहे, पार्थ भरपूर खुश झालाय. आपण पाहू शकता खेळाडू कशामध्ये बसले तिकडे पार्थ, आणि भरपूर खुश झालेत. धावसंख्या झालेली आहे 28. शेवटचा अंतिम बॉल या षटकातील आपल्याला पाहायला मिळतोय. रोहितने आतापर्यंत थोडीशी चुकीच्या पद्धतीची गोलंदाजी केल्या, मात्र शेवटच्या बॉलवरती इथे परतावा लागेल, परतीचा प्रवास करावा लागेल. उमेश परेड क्लीन बोल्ड झाल्यात आणि बॅक टू द आउट मिस्टर उमेश परेड. थँक्यू सो मच दिदे. इथे जबरदस्त चेंडू टाकला गेलाय, ऑफस्टिकच्या बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न, बरोबर स्टंपला टार्गेट केला आणि शेवटच्या एंड मोमेंटला यावेळेला जर बघितले तर बेल्स डाऊन झाले आणि इथून फलंदाज बाद झालाय, तो म्हणजेच उमेश परेड आपल्याला बघायला मिळते. इथून पहिला फलंदाज पहिला ब्रेक थ्रू मिळवून देण्याचं काम केलं. अक्षरशः या चेंडूमध्ये जर धावा बघितल्या तर कोऱ्याने वाहिल्या जात होत्या, जास्त धावा येत होत्या, मात्र एक मोठा असा या ठिकाणी गळ्याला लावलाय आणि मोठा धक्का टीम आपल्याला पाहायला मिळत आहे, ते म्हणजेच पार्थ पॅन्थर्स या संघाला लागला गेलाय. बघा, वेगवान चेंडू टाकला गेला होता, वेगावरती स्वार झाला होता, तो म्हणजे रोहित दलवी. वेगामध्ये बीट झालाय उमेश परेड आणि एस्टनचं हलकंसं चुंबन घेऊन चेंडू सरळ निघून गेलाय. नव्याने फलंदाज अक्षय इन झालाय, तिसऱ्या क्रमांकावरती अक्षय जाधव. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 28 धावा धावफलकावरती लागलेत. बघा, कंपॅरिझन जर आपण बघितलं, रुद्राक्ष स्पोर्ट्स चिंचोडी या संघाच्या फक्त 15 धावा होत्या, पार्थ पॅन्थर्स या संघाच्या 28 धावा आहेत. म्हणजे भरपूर पुढे चाललाय तो म्हणजे पार्थ पॅन्थर्स हा संघ. योगेश बरफ येतोय तिसरं षटक हाताळण्यासाठी. अजूनही 24 बॉल बाकी आहेत आणि 24 बॉलमध्ये धावा जिंकण्यासाठी अजूनही बनवायच्या आहेत त्या म्हणजे 26. बघा, 24 बॉलमध्ये 26 धावा बनवायच्या आहेत. राहुल, आता इकडनं रुद्राक्ष चिंचोडी या संघाला चांगली गोलंदाजी करावी लागणार आहे, अचूक टप्पा ठेवावा लागणार आहे. आणि आपण राहुल बघितलं तर प्रति षटकामागे कुठेतरी जी धावांची गती आहे ती त्यांना कुठेतरी कमी ठेवावी लागणार आहे. आता चांगला बॉल आहे, गोलंदाजाचं नाव आहे मिस्टर योगेश बरप. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळखला जाणारा हा खेळाडू आहे आणि याच्याकडून आता जर बघितलं तर मग कमी जर या षटकामध्ये जर धावा आल्या तर कुठेतरी परतीचा प्रवास परतून येण्याचा जो प्रवास आहे तो आपल्याला बघायला मिळेल. रुद्राक्ष चिंचोडी या संघाचा आतापर्यंत जास्त धावा गेल्यात, कारण की जर षटक बघितलं मागचं षटक रोहितचं, त्या षटकामध्ये 18 धावा आपल्याला येताना दिसल्या. 2 षटकार 1 चौकार आपल्याला बघायला मिळाला. आणि इथून जर बघितलं तर योगेश चांगली गोलंदाजी करावी लागेल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अक्षय जाधव. अक्षय जाधवला सुद्धा विसरून चालणार नाही आहे, कारण की बिग हिटर मोठा फटका मारण्यासाठी नेहमीच ज्याच्याकडे पाहिलं जातं. डावखुरा त्याचा फलंदाजासाठी हा जर बॉल बघितला तर फुलटॉस बॉल होता, व्यवस्थित कन्वर्ट करता आलं नाहीये. नो बॉलचा सुद्धा इशारा आलाय आणि no +1 म्हणजे अशा या 2 धावा या ठिकाणी मिळाल्यात फलंदाजाला. राहुल, याला म्हणतात दुष्काळात 13वा महिना, कारण भरपूर धावा कमी आहेत त्यांच्याकडे. आणि इथे आपण पाहतोय की एक नो बॉल देखील हाताळला गेलाय. नो चेंडू आहे म्हणजे पुढचा चेंडू जो येणार आहे तो फ्रीड असणार आहे. एक मुक्त फटका खेळण्याची संधी इथे अक्षय जाधव या फलंदाजाकडे असणार आहे. बघा, या मैदानाचा जर आपण विचार केला ना राहुल, तर जे दोन्ही आपण पाहतोय खेळाडू योगेश आणि अक्षय दोघांकडे अनुभव आहे या मैदानाचा. हे सुगडा डोळे पहा नीट, कारण पुढचा बॉल आहे फ्री हिट.
मोठा फटका, मुक्त फटका मारण्याची संधी अक्षय जाधवकडे आहे आणि इथून अक्षय जाधवचा विचार केला तर मोठे फटका मारण्यासाठी नेहमी ज्याच्याकडे पाहिलं जातं. फ्री हिटचा बॉल, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न ऑन साईडला खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक आहेत, चांगलं क्षेत्ररक्षण करण बगलीच्या माध्यमातून झालाय. इथून एकच धाव सामन्यामध्ये परतून येईल रुद्राक्ष चिंचोडी या संघ, मात्र प्रयत्न अपार करावे लागतील. प्रयत्नांनी परमेश्वर असं म्हटलं जातं आणि क्रिकेटच्या पटलावरती जर बघितलं तर ज्या वेळेला कष्ट प्रामाणिक असतील त्यावेळेला यश सुद्धा चांगलं मिळतं. बघा इकडनं राहुल जर आपण बघितलं ना तर इकॉनॉमी ही कमी द्यावी लागणार आहे गोलंदाजांना. ते बघा जलचीची संधी निर्माण झाली आहे. क्षेत्ररक्षक थोडासा मागे राहिला तिकडे, फक्त एक सिंगल धाव इथे मिळणार आहे. आता रुद्राक्ष चिंचोडी या संघाला जर हा सामना जिंकायचा असेल तर डॉट बॉल आणि विकेट हे फार महत्वाचं ठरणार आहे. यस, इथून विकेट्स राऊंड कराव्या लागतील. कमी षटकांचं षटक टाकावं लागेल, कमी धावांचं षटक नेहमीच टाकावं लागेल. कारण की आतापर्यंत जर बघितलं तर योगेश बरफ सध्याच्या घडीला चांगली गोलंदाजी करतायत. आतापर्यंत 3 चेंडू टाकलेत, 4 धावा मोजल्यात. बरोबर पायावरती आदळणारा हा बॉल, कदाचित चेंडू बॅटला ब्रश झाला असावा. इथून जर बघितलं तर मग एक डॉट बॉल आलाय. काय जबरदस्त बॉल बघायला मिळाला. अक्षरशः टार्गेट केलं होतं, पायांवरती चेंडू हा टाकला गेला होता गोलंदाज योगेश बरफनं. इथून अशाच पद्धतीची गोलंदाजी करावी लागेल. ज्या ज्या वेळेला चेंडू डॉट येतील त्या त्या वेळेला फलंदाजांवरती येणारं प्रेशर आणि नेहमीच बघायला मिळेल. पुढचा बॉल योगेश बरफ राईट आर्म ओव्हर द विकेटने सातत्याने मारा करताना दिसल्यात. स्टेप आउट झाल्यात. इथे हवेमध्ये फटका फसला. अक्षरशः बॅटवरती हा चेंडू व्यवस्थित आला नाहीये. हवेमध्ये चेंडूच्या खाली स्वतः गोलंदाज आणि इथे मोठा धक्का. टीम पॅन्थर संघाला अक्षय जाधव बॅक टू द आउट गॉन. थँक्यू धन्यवाद, थँक्यू डीजे. डीजे धन्यवाद. या ठिकाणी उपस्थित झालेत आदरणीय सन्मान्य नितीन म्हात्रे KCAचे खजिनदार आहेत. आणि नितीनजी म्हात्रे यांना विनंती असेल, त्यांच्या सहकार्यांना विनंती असेल की आपण स्टेजवरती येऊन आसनस्थ व्हावं. इतरत्र जर कॉमन क्रिकेट असोसिएशनचे काही सदस्य किंवा मग अध्यक्ष उपाध्यक्ष जर असतील, कार्याध्यक्ष असतील, तर त्यांना सुद्धा विनंती असेल स्टेजवरती येऊन आसनस्थ व्हावं. तसंच SS एंटरप्राइजेसच्या माध्यमातून एखादा प्रतिनिधी आला असेल तर त्यांना सुद्धा विनंती आपण स्टेजवरती येऊन आसनस्थ व्हावं. कॉमेंट्री बॉक्समध्ये किती चेंडू किती धावा? 19 चेंडू अद्याप बाकी आहेत आणि अजूनही मॅच जिंकण्याकरता 22 धावींची आवश्यकता आहे. इथे बघा एक विकेट मिळालेली आहे. आणखीन काही ड्रीम डिलिव्हरी इथे टाकावे लागतील गोलंदाजांना. राहुल अकबर शेख, वेलकम. आपल्या सुद्धा खूप खूप स्वागत आहे. आपल्याला सुद्धा आम्ही स्टेजवरती येण्याची विनंती करतोय. ओ टू कमेंट्री बॉक्स. आणि श्री देवेंद्र भोसकर सुद्धा आहेत. सर्वांना विनंती असेल आपणही या विराजमान व्हा मान्यवर कक्षामध्ये. इथे डायरेक्ट हिटचा प्रयत्न झाला होता, मात्र शेवटचा बॉल इथे डॉट आलाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये हेमंत गोडविंदे याला आपण पाहताय. इथून 18 चेंडूंचा खेळ बाकी असेल आणि 18 चेंडूंमध्ये धावांची गरज आहे 22 आपल्याला पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये ड्रिंक्स ब्रेक. तत्पुरती जाऊया डीजे वादकाकडे आणि ऐकूया एक मधुर संगीत. हिल हिल पुरी हिला तुझे कप्पाली लाटीला. अगो हिल हिल पुरी हिला तुझे कप्पाली लाटीला. तुझे कप्पाली लाटीला तुझे कप्पाली लाटीला. गो पेचन मराठी सोबई तुला. अरे जा जा तू मुला का सत्ता येते मला. अरे जा जा तू मुला का सत्ता येते मला. का सत्ता येते मला. का सत्ता येते मला. नि जाऊन सांगेन मी बापाला. हिल हिल पुरी हिला तुझे कप्पाली लाटीला. हिल हिल पुरी हिला तुझे कप्पाली लाटीला. Two trailer park girls go trailer park girls. खूप खूप धन्यवाद डीजे. सध्या तरी ऑन स्क्रीन आपल्याला आपले मान्यवर दाखवले जात आहेत. सर्व मान्यवरांचं खूप खूप आभार. आपण पाहतोय रुद्राक्ष चिंचोडी संघाचे ओनर सन्माननीय विनोदजी गवळी आपल्याला पाहायला मिळत आहेत. तसेच फायटर फाल्कॉन्स या संघाचे ओनर हेमंतजी सुतार देखील आहेत. तसेच आपण पाहतोय
सदस्य वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे सतीश दळवी, सागरजी सोमन, तसेच अजितदादा पण पाहतोय सदस्य आहेत. तसेच आपण पाहतोय ब्रँड अँबॅसेडर प्रकाशजी तुंबडा, हे मान्यवर आपल्याला दाखवले जाईल. चला जाऊया मॅचच्या दिशेने. आता सामना जर बघितला तर थोडासा रंगतदार स्थितीमध्ये येताना दिसतोय. इकडे आता चिंचोडी संघाला, रुद्राक्ष चिंचोडी संघाला जर कमबॅक करायचं असेल तर टिसून मारा करावा लागणार आहे. ची विकेट आता गुच्छाने घ्यावे लागणार आहेत आणि त्यासाठी आता भावेश या गोलंदाजाचं पुनरागमन केलंय. आपण पाहतोय सांघिक चौथं आणि वैयक्तिक दुसरं षटक हाताळण्यासाठी तो बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. सामोरे फलंदाज असणार आहे. आपण पाहतोय ऋषिकेश तारवी, तर नॉन स्ट्राईक एंड वरती पाहतोय आपण हेमंत घोडविंदे याला. 18 बॉल बाकी आहेत आणि 18 बॉलमध्ये 22 धावा या मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. ऋषी टू भावेश. इथे पहिला बॉल वेगवान तेज तर्रार हाताळलाय, मात्र वेगावरती नियंत्रण नाही आहे. बघा, मॅच जिंकायचं असेल तर वेगावरती नियंत्रण देखील ठेवावं लागणार आहे. हा वाईट बॉल टाकलाय. धावसंख्या आता 1 ने पुढे सरसावली जाईल 33 या आकड्यावरती. 18 बॉल 21 धावा. आता बघा 7ची सरासरी ते राखावी लागणार आहे पार्थ पॅन्थर्स या संघाला. बघा आता वॉर्निंग दिली जाते खेळाडूंनी सर्व खेळाडूंनी लक्षात घ्यायचं आहे. बघा, आपण पंच ठेवलेत, पंचाने त्यांचं काम करू द्या. पंच त्यांचं ते निर्णय देतील. आपण कुठल्या प्रकारे कॉलिंग करू नका, लक्षात घ्या. वाईट बॉल, बॅक टू बॅक 2 चेंडू वाईट टाकलेत. राहुल, ज्या प्रकारे लाईन लेंथ हाताळलीच आहे, चेंडू वेगवान टाकला जातोय, मात्र वेगावरती नियंत्रण नाही आहे भावेश पागे याचं. इथे तुमच्याकडे बॅलन्स कमी आहे आणि या बॅलन्स कमी असताना जर अशा पद्धतीची गोलंदाजी जर टाकली तर मग कुठेतरी तुम्ही सुद्धा पराभवाच्या छायेमध्ये जाऊ शकता. दरम्यान हा चेंडू जर बघितला तर चांगला चेंडू होता. 22च्या रूपानं ही एक धाव पूर्ण केली गेली दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून आणि इथून धावसंख्येचा जर विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचली ते म्हणजे 35 या अंकावरती. धक्के आतापर्यंत 2 लागल्यात, ही महत्त्वाची बाजू. रेफर केलाय बॅटिंग करणाऱ्या संघाने, हा रेफर घेतलाय की हा चेंडू डोक्याच्या वरनं गेलाय असं त्यांना वाटतंय. चला पाहूया, पंचांनी तर फेअर डिलिव्हरी घोषित केले. पाहूया तिसऱ्या पंचांचा निर्णय काय येतोय. बघा, सध्या तरी रुद्राक्ष चिंचोटी हा संघ अडचणीमध्ये येताना दिसतोय आपल्याला. आदरणीय सन्माननीय कॉमन क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष अजयजी पाटील यांचं सुद्धा खूप खूप स्वागत आहे. अजय दादा, तुम्हाला सुद्धा विनंती आहे, कृपया करून स्टेजवरती येऊन असं नसतं व्हावं. या अजय दादा, ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. इट्स अ फेअर डिलिव्हरी. चांगला बॉल मैदानाच्या आतमध्ये टाकला गेला गोलंदाजानं. जवळजवळ 2 चेंडू वाईट टाकले. त्यानंतर हा जर बॉल बघितला तर थोडासा उचळी देणारा होता आणि हा चेंडू आलाय डॉट बॉल. 17 चेंडू 19 धावांची गरज. इथे 2 फलंदाज हेमंत घोडविंदे आणि ऋषी तारवी मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळत आहेत. हेमंत घोडविंदे करिता हा बॉल पुढे टाकलाय. क्षेत्ररक्षक आहे, चांगलं क्षेत्ररक्षण झालं कल्पेशच्या माध्यमातून आणि इथून जर बघितलं तर 1 धावेवरती समाधानी आहेत दोन्ही फलंदाज. एका धावसंख्येने संघाची धावसंख्या 36 या अंकावरती आता पाहायला मिळते. इथून 16 चेंडू शिल्लक, 18 धावसंख्येची गरज. भावेश पागी आता स्वतःला सिद्ध करताना दिसले. 2 चेंडू जरूर वाईट टाकले, मात्र त्यानंतर खोलवर टप्प्याची गोलंदाजी आता बघायला मिळते. पुढे सरसावून खेळला गेलाय. चेंडू निघून जातोय लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक आहेत रोहित दळवी. चेंडूला चांगलं क्षेत्ररक्षण गॅदर केलं. गोलंदाजापर्यंत चेंडूला अचूक पद्धतीने फेकी केली गेली. तत्पुरती 1च धाव. बघा, या षटकामध्ये जर कमी धावा दिल्या ना तर इथून मात्र 2 षटकांमध्ये जर बघितलं तर मात्र कुठेतरी चांगलं क्रिकेट बघायला मिळेल. काहीतरी रफ अँड टफ मॅच, रंगत आणणारी मॅच आपल्या भेटीसाठी नक्कीच येईल. बघा, पहिले 2 चेंडू तर एक्स्ट्रा टाकलेत, मात्र त्यानंतर अचूक टप्पा ठेवलाय तो म्हणजे भावेश पागी या गोलंदाजाने. फुलटा चेंडू आहे, मेजवानी होती, दोन्ही हातांनी स्वीकारली आणि चेंडूला सरळ पाठवलं बॉन्ड लाईनच्या बाहेर. APL षटकार 6. आम्ही जंगलचे राजे आदिवासी, आम्ही जंगलचे राजे आदिवासी.
थँक्यू सो मच. काय फक्त एक्झिक्यूट केला गेलाय, जबरदस्त स्ट्रोक हेमंत गोडविंदच्या बॅट मधून आलाय आणि ह्या फटक्यासाठी माहीर आहे. खरं तर म्हणायचं झालं तर लेग साइड जी झोन आहे ती पूर्णपणे स्ट्रॉंग आहे हेमंत गोडविंदची आणि इथून 6 धाब्यांचा फटका देणारा, धावा देणारा फटका बघायला मिळतोय. 6 धाब्यांची संघाची धावसंख्या 43 अंकावरती आता मात्र पाहायला मिळालंय. भावेश पागीच्या विरोधात टोकलाय हा षटकार हेमंत गोडविंदनं आणि इथून जर बघितलं तर चेंडूचा खेळ झालाय 4 आणि आतापर्यंत जर बघितलं तर 11 धाब्यांची गरज आहे. उर्वरित चेंडू शिल्लक असतील ते म्हणजे 14 बॉल्स 11 धाब्यांची गरज. बघा 11 धावा इकडनं पूर्ण करण्यासाठी देखील भरपूर मेहनत घ्यावी लागणार आहे. ती म्हणजे पार्थ पॅन्थर्स या संघाला. बघा हेच कारण वेग मात्र आता इथे वेगावरती स्वार झालेला आहे भावेश पागी. तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवला गेलाय. इट्स व्हाईट बॉल आणि या व्हाईट बॉलने एक धाव मिळेल फलंदाजी करणाऱ्या संघाला आणि धावसंख्या जर बघितली तर धावून पोहोचेल ती म्हणजे 44 या अंकावरती आपल्याला पाहायला मिळते. इथून आतापर्यंत 10 धावसंख्येची अजूनही गरज आहे. हेमंत गोडविंदे जरी मैदानाच्या आतमध्ये असला तरी ही प्रेशर मैदानाच्या आतमध्ये नक्कीच आहे. गोलंदाजी आता टाईट होते. आता हा बॉल जर बघितला तर ऑफस्टिकच्या बाहेर वेग घेणारा बॉल होता. यष्टीरक्षक प्रशांत गवळीच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावला गेलाय. जबरदस्त बॉल. आतापर्यंत 7 चेंडूमध्ये 4 धावा बनवल्यात ऋषी तारवीनं आणि एका बाजूला 4 चेंडूमध्ये 7 धावा बनवल्यात त्या म्हणजेच हेमंत गोडविंदनं. 54 धावांचं टार्गेट आहे. आतापर्यंत धावसंख्या चांगली बनवलाय. सरळ खेळलाय मात्र बरोबर क्षेत्ररक्षकाला तिथे शोधून काढलाय. फलंदाज कल्पेश, फलंदाज हेमंत गोडविंदे. हा बाद होतोय. बॅक टू द आउट. माझे केसाले लावला मी गजरा मला जीवला फार माझा नवरा माझे केसाले लावला मी गजरा मला जीवला फार माझा नवरा मला पागल केलंस मला येडा केलंस तुझे दादानी येडा केलंस तुझे दादानी मला पागल थँक्यू डीजे. बघा खूप चांगला झेल पकडला तिकडे कल्पेश परेड याने. आता 12 चेंडूचा खेळ बाकी राहिलाय आणि 12 चेंडूमध्ये मॅच जिंकण्याकरता अजूनही 10 धाब्यांची आवश्यकता आहे. 12 चेंडू आणि 10 धाबा इकडनं देखील मॅच बनवू शकतो राहुल. मात्र गोलंदाजाने टिचून मारावा करावा लागणार आहे. विकेट्स त्यांना घ्यावा लागणार आहेत आणि त्या देखील गुच्छामध्ये. आता एखादा विकेट टेकर गोलंदाज हा बॉलिंग ट्रॅकवरती घेऊन यावा लागणार आहे रुद्राक्ष चिंचोटी या संघाला. आणि बघा ते काम केलंय. सतीश जाबर याला ती कामगिरी सोपवलेली आहे. आपण पाहतोय आयकॉन खेळाडू आहे रुद्राक्ष चिंचोटी या संघाचा आणि त्याच्यावरती ही जिम्मेदारी सोपवलेली आहे आणि त्याला आता जिम्मेदारीने बॉलिंग देखील करावी लागणार आहे. या षटकामध्ये कमीत कमी धावा द्याव्या लागतील आणि विकेट्स ह्या गुच्छाने घ्याव्या लागतील तरच या सामन्यावरती ते पकड मजबूत करू शकतात. आपण पाहतोय ऋषिकेश तारवी जो सलामीला आलाय. बघा 7 चेंडूमध्ये त्याने आतापर्यंत 4 धाव बनवल्यात. आता तो सेट झालेला आहे आणि त्याला आता हा टेनिस बॉल गुड शॉटचा बॉल त्याला आता फुटबॉल प्रमाणे दिसत असेल. पाहूया कशा प्रकारे तो फलंदाजी करतो. त्याच्या समोर आहे सतीश जाबार. इथे बघा पहिला चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावला गेलाय. पहिला चेंडू हा डॉटच्या स्वरूपात येताना दिसतोय. पहिला चेंडू निर्धाव आलाय, डॉट आलाय आणि बघा खूप चांगली सुरुवात इथे सतीश याने केलेली आहे राहुल आणि याच प्रकारे त्याला आणखीन चेंडू टाकावे लागतील. येस, या षटकामध्ये जर कमी धावा आल्या तर इथून मात्र नक्कीच पुढच्या षटकामध्ये सुद्धा विचार केला जाईल किती धावा राहतील शेवटच्या षटकामध्ये हे देखील पाहिलं जाईल कारण की हे षटक निर्णायक षटक आहे.
सतीश जाबर याचं हे षटक. चांगला फटका एक्झिक्यूट केला गेला. एक धाव तर निश्चित केली जाईल. क्षेत्ररक्षक आहेत स्वतः समीर चेंडूला उचलून फेकी करतील. तत्पुरती एकच धाव मिळेल. इथे गोलंदाजावरती थोडंसं प्रेशर नक्कीच असेल, मात्र तेवढंच प्रेशर फलंदाजांवरती सुद्धा असेल. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. मिस्टर अजित करत, करण अंबाला या नावाने सुद्धा प्रसिद्धी मिळालंय. खऱ्या अर्थाने आता जर बघितलं तर मागच्या काही मॅचमध्ये जवळजवळ चांगला खेळ त्याचा सुद्धा बघायला मिळाला आहे. इथे संघ संकटित आहे, मात्र संकटात असताना संघाला तो बाहेर काढेल काय हे सुद्धा पाहिलं जाईल. वारंवार खोलवर टप्प्याचा चेंडू, पुन्हा एकदा बॉल अतिशय जबरदस्त बघायला मिळाला आहे. सतीश जाबरचा आलाय हा डॉट बॉल. बघा आता सतीश जाबर याने कामगिरी खूप चांगली केलेली आहे. आयकॉन खेळाडू आहे आणि त्याच्या नावाला साजेशी कामगिरी करतोय. बघा इथे डॉट चेंडू तर आला, आणखीन काही डॉट चेंडू घ्यावे लागणार आहेत, मात्र अजित थांबणारा खेळाडू नाही आहे. त्याने प्रति उत्तर दिलंय आणि ते देखील चोख प्रति उत्तर. चेंडूला सरळ पाठवलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांकरता APL षटकार 6. DJ DJ हेच नवीन चेंडू पुरवला जाईल, लक्षात ठेवायचं. मैदानाच्या बाहेर जर चेंडू हरवला तर नवीन चेंडू मैदानात देण्यात येईल, लक्षात ठेवायचं. हेच कुठल्याही षटक प्रगतीपथावर असलं तरी नवीन चेंडू मैदानाच्या आतमध्ये पुरवला जाईल, लक्षात ठेवा प्रत्येक खेळाडूंनी. या चेंडूला बरोबर खेळलाय क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात होते, मात्र चेंडू निघून जाईल. 4 धावांसाठी चौकार आणि ती विजयी प्राप्त केलाय संघ पार्थ पॅन्थर्स या संघाने. कॉंग्रॅच्युलेशन. अजितने हा सामना पूर्णपणे फिनिश केला गेलाय. काय जबरदस्त फटकेबाजी अजितच्या बॅटमधून. अक्षरशः 3 चेंडूमध्ये 10 धाबा बनवल्यात आणि ते टर्निंग पॉइंट फलंदाजी बघायला मिळाली अजित गरजची. आणि ते पार्थ पॅन्थर्स हा संघ पुढे वाटचाल करताना दिसलाय आणि संघ पराभूत झालाय, तो म्हणजेच रुद्राक्ष चिंचोडी हा संघ. चला 2 संघनायक या ठिकाणी या टॉस बॉक्स मध्ये एव्ही फिटनेस आणि पार्थ पॅन्थर्स दोन्ही संघाचे संघनायक प्लीज या ठिकाणी टॉस बॉक्स मध्ये या. टॉस केला जाईल. पुढचा मॅच सुद्धा जबरदस्त